अश्विन भाऊ तुमची कमेंट वाचली, वाईट वाटलं पण ठीक आहे, हरकत नाही. कमेंट केली, तुम्ही प्रतिक्रिया दिली, त्याबद्दल तुमचे आभारी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बेरोजगार सुयश या यूट्यूब चॅनलवर. तर आज आमच्याकडे विजू भाऊ पण आहे. विजू भाऊचं बुटांचं दुकान आहे, ते आपण दाखवणार आहे. पण ते जर त्यांनी प्रमोशनला पैसे दिले तर आपण दाखवणार आहे विजू भाऊचं बुटांचं दुकान. तो साधा चहाला नाही म्हणतो, प्रमोशनला काय म्हणणार आहे. बापरे बाप, बंद करून दिला त्याच्यामुळे क्या बंद केला मी डायरेक्ट. लबाड लोक आहेत मित्रांनो हे. ज्याच्यामुळे चहा बंद केला, ये सफेदी का दाग नाही जायगा बोले. विजू भाऊ कसा आहे, काय आहे हे फक्त निशांत भाऊ सांगू शकता. निशांत भाऊ सांगा. निशांत भाऊ काहीच सांगू शकत. निशांत भाऊला आम्ही चांगलं ओळखतो म्हणून काय सांगू निशांत भाऊ बद्दल. तू तर माझ्या राहुल भाऊ काय म्हणताय तुमचं? विजू भाऊचं बाजूला बुटांचं दुकान आहे, त्याचं दाखवायचं का नाही आपण दुकान? थोडं फक्त तुम्हाला चहाही पाजलाय ना, तरी खूप काही आहे. चहा नाही मित्रांनो, चहावर दाखवणार नाही आपण. आपलं चॅनल जरा चांगलं चालायला लागलंय, त्याच्यामुळे आपण आता विजू भाऊकडून एक जोडी बूट घेऊ. तर ते असे काय पण ऍक्शन 100% बस तुमच्यासाठी बी. तुम्ही लाईक करा, फॉलो करा आणि तुम्हाला पण 10% डिस्काउंट. तर इथं व्हिडिओ बनवणं तर अवघड आहे. मी काय व्हिडिओ बनवत नाही, नंतर तुम्हाला बोलतो, तुमच्याशी नंतर बोलतो. तर ही जी साईट आहे निशांत भाऊंची, तुम्ही आत्ता पाहिलं. राकेश भाऊ आणि निशांत भाऊ पार्टनरमध्ये व्यवसाय चालू करताय. व्यवसाय काय तुमचा? ड्रूल्स कंपनीची एजन्सी त्यांच्याकडे. त्या एजन्सीचं आता इथे काम सुरू होते. एजन्सी इथे टाकतायत, ते काम जोरात चालू आहे, दणक्यात चालू आहे. तुम्ही आत्ता बघितलंच. लवकरच काम पूर्ण होईल आणि एजन्सी इकडे शिफ्ट होईल. बरोबर ना? हो. प्रमोशन करतोय पण काहीतरी द्या रे हराम करून. आपण परत निघालोय राहुलच्या दुकानात आणि एकाने कमेंट केली होती. त्या कमेंटबद्दल आपल्याला थोडं डिस्कस करायचं आहे. राहुलच्या दुकानात जाऊनच डिस्कस करू आपण. राकेश पण आहे, राकेशशी आपण खरं खोटं करून दिलं तेच. तर दुकानात जाऊ पहिले आपण. मी आत्ता राकेश आणि निशांतला सोडलं त्यांच्या एजन्सीवर, जुन्या एजन्सीवर. त्यांना काम होतं म्हणून. आणि आपण आलोय राहुलच्या दुकानात. राहुल भाऊ, आपल्या मागच्या व्हिडिओला एक कमेंट आली. त्या कमेंटमध्ये एक व्यक्ती म्हटला की 10% डिस्काउंट देत नाही. अश्विन भाऊ कमेंट करत होते. अश्विन भाऊ म्हणाले का? हां. अश्विन भाऊ म्हणा मागच्या टायमाला तुम्हाला 10% दिले नसतील, हां, तर तुम्ही ते बिल सर्व घेऊन या. पैसे चेक करावे पहिले. मित्रांनो, म्हणजे आपलेच चांगले नाहीत म्हणायला काही हरकत नाही. आपलेच लोक कमेंट करताय असं आणि खोटी अफवा पसरवण्याचा प्रयत्न करताय. बिल त्यांचं 120 झालं आणि त्यांनी 100 रुपये दिले होते. बघा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला एवढा डिस्काउंट भेटून सुद्धा तुम्ही अशी कमेंट करताय, हे कुठपर्यंत योग्य तुम्हीच मला सांगा. आणि असं करणार असाल तर मग काय उपयोग सांगा बरं. आपला माणूस पुढे जातोय आणि तुम्ही त्याला मागे खेचताय. अश्विन भाऊ, तुमची कमेंट होती, मी ओळखलं, पण हरकत नाही, तुम्ही अशा कमेंट करतायत. एक दिवस आमचा पण येईल की आम्ही तुम्हाला अशाच काहीतरी कमेंट करून सांगू, सगळे उत्तर देऊ. हरकत नाही, तुम्ही असेच जळत राहा. राहुल भाऊ प्रगती करत राहतील. बघा, राहुल भाऊंनी शेजारचा गाळा पण घेऊन टाकलाय आणि आता शेजारच्या गाळ्याचं पण काम चालू केलंय राहुल भाऊंनी. ही जागा यांनी इथं फोडून घेतलंय सगळं आणि इथं जागा आता मोकळी करून घेतली. तुम्ही जळताय आणि राहुल भाऊ तरक्की करताय. अश्विन भाऊ तुमची कमेंट वाचली, वाईट वाटलं पण ठीक आहे, हरकत नाही. कमेंट केली, तुम्ही प्रतिक्रिया दिली, त्याबद्दल तुमचे आभारी. पण कमेंट जरा चांगले करा. हां, तुम्ही असे कमेंट करता पण आम्ही तरक्की सोडणार नाही, आम्ही तरक्की करायला थांबणार नाही. चॅलेंज बरोबर आहे, लक्षात ठेवा. असं वागू नका. तुम्ही आज पण येऊन बघू शकता, तुम्हाला 10% डिस्काउंट भेटणार म्हणजे भेटणार. तर मित्रांनो, आपण आहोत आपल्या दुकानावर. अचानक डायरेक्ट दुकानावर कसं काय आलो? तर दुकानावर येण्याचं कारण असं आहे, कारण दिवस बदलला आहे. दिवस कसा बदलला? अरे मित्रांनो, गंमत अशी झाली, काल राहुलच्या दुकानात व्हिडिओ शूट करत होतो. व्हिडिओ शूट झाल्यानंतर तिथे बसलो, गप्पा मारल्या थोडा वेळ आणि नंतर मला फिजिओथेरपिस्टकडे जायचं होतं अर्जंट. सो मी लवकर निघालो तिथून. घरी आलो, फ्रेश झालो आणि मी फिजिओथेरपिस्टकडे गेलो. फिजिओथेरपिस्टकडे मला खूप वेळ लागला.
हायवे जवळ असल्यामुळे थोडे हॉर्न वगैरे तुम्हाला ऐकायला येतं पाठीमागे. बघू शकता तुम्ही पाठीमागे माझे हायवे आहे, त्याच्यामुळे थोडासा बॅकग्राऊंड नॉईज जास्त आहे. हरकत नाही. तर मी तुम्हाला हे सांगत होतो की मी फिजिओथेरपिस्टकडे गेलो. तिथे मला 2-2.5 तास लागले आणि तिथे खूप उशीर झाल्यामुळे नंतर व्हिडिओ काही बनवता आला नाही. घरी गेल्यानंतर जेवण केलं, थोडा वेळ UV सोबत खेळलो आणि UV सोबत असताना व्हिडिओ बनवणं फार अवघड असतं, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवला नाही काल. आणि मग मी झोपलो आणि आज सकाळी मग उठलो आणि आजच्या दिवसाचं थोडंसं मी फुटेज इन्क्लूड करतो आहे आपल्या व्हिडिओमध्ये. सो हरकत नाही. आज व्लॉग थोडा लेट अपलोड होणार आहे, थोडं समजून घ्या, कारण पाठीचा त्रास वाढला आहे. पाठीचा त्रास जास्त असल्यामुळे मला फिजिओकडे जाणं इम्पॉर्टंट होतं. सो यापुढे असं होणार नाही, तेवढी मी खात्री देतो तुम्हाला. व्हिडिओ आपले सकाळीच अपलोड होतील. व्हिडिओ आपले नेहमी सकाळीच पडत जातील एक दिवसाआड. फक्त आजचा व्हिडिओ थोडा लेट पडला आहे, त्याला कारण पण तसं होतं. सो होप तुम्ही समजून घेणार. आणि फिजिओथेरपिस्टकडे जाऊन व्हिडिओ न बनवण्याचं कारण असं आहे, कारण तिथे बरेच लेडीज जेंट्स सगळेच असतात, लेडीज पण असतात आणि फिजिओथेरपिस्टकडे जागा कंजेस्टेड आहे, तिथे लेडीज कंपार्टमेंट पण असतं. आणि कसं असतं व्हिडिओ बनवताना म्हणजे आपण इंटेन्शनली कोणाला इन्क्लूड करत नाही, पण अनइंटेन्शनली बरेच लोक इन्क्लूड होऊन जातात व्हिडिओमध्ये. सो कोणाला वाईट नको वाटायला, कोणाला चुकीचं नको वाटायला म्हणून मी तिथे व्हिडिओ बनवला नाही आणि म्हणून मग काल मी व्लॉग केला नाही आणि हा व्लॉग म्हणून आज लेट येतो आहे. एवढंच कारण आहे, बाकी काही कारण नाही आहे. सो ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही मला समजून घेणारच, आपलेच लोक आहेत तुम्ही. चलताय. भेटू मग पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.